आपण जर मान्सूनच्या एकंदरीत मॅपवरती नकाशावरती लक्ष टाकलं तर काय पाहायला मिळतंय? नक्की किती दिवस अशी परिस्थिती राहील, काय वाटतं तुला? पूर्वी खरं तर आत्ता हा जो नकाशा आपण बघतोय विंडीचा, त्याच्यावरून मी सांगू इच्छिते की नक्की काय घडतंय महाराष्ट्रात. कारण आपण सगळे चर्चा करतोय की काल बारामती किंवा मध्य महाराष्ट्रात झालेला जो पाऊस होता तो अनप्रेसिडेंटेड होता, इतिहासात कधीच न झालेला. आणि आज मुंबईत 26 मे रोजी इतका पाऊस होतोय. अर्थात मान्सूनचं आगमन झालंय, मात्र आपल्याला लक्षात असेल तर गेले 4-5 दिवस आपण वारंवार सांगत होतो की एक कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात तयार झाला होता. 24 तारखेला म्हणजे शनिवारी त्या कमी दाबाच्या पट्ट्याचं डिप्रेशनमध्ये म्हणजे त्याहून तीव्र अशा पद्धतीच्या सिस्टीममध्ये रूपांतर झालं होतं. ती सिस्टीम 24 तारखेला साधारण 12च्या दरम्यान त्या सिस्टीमनी रत्नागिरी ते दापोली दरम्यान किनारपट्टी ओलांडली होती. आता किनारपट्टी ओलांडली म्हणजे काय, तर समुद्रात हा जो कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता तो भूभागाच्या दिशेने आला आणि त्याचा जो प्रभाव आहे तो आता कालपासून दिसायला लागला. आणि म्हणूनच आपण बघतोय आत्ताही आपण या मॅपवर जे बघतोय ते बघ तर निळे जे दिसतात आहे ते मध्य महाराष्ट्रावरचे ढग आहे. आणि आता आपण किनारपट्टीचा भाग जो बघतोय बघ, रत्नागिरी आहे आणि वरती आपण पालघर पर्यंतचा जर भाग बघितला तर रत्नागिरी, रायगड आणि मुंबईपर्यंत म्हणजे ठाणे आणि मुंबईपर्यंत आपल्याला ढगांची दाटी खूप दिसते, त्या मानाने पालघरमध्ये कमी. तर हा जो परवाचा कमी दाबाचा पट्टा किंवा ज्याला डिप्रेशन टेक्निकल भाषेत म्हटलं जातं त्याचा हा सगळा प्रभाव आपल्याला दिसतोय. त्या प्रभावामुळेच काल ती सिस्टीम पूर्णपणे मध्य महाराष्ट्रात असल्यामुळे आणि त्यामुळे जी ढगांची निर्मिती होत होती त्यातून हा कालचा पाऊसही होता. आणि अर्थात आता जेव्हा आपण म्हणतोय की मान्सून दाखल झालेला आहे तेव्हा नैऋत्य मोसमी वारे म्हणजे SW मान्सून आपण जेव्हा म्हणतो त्या वाऱ्यांचाही पूरक असा प्रभाव पडल्यामुळे तो पाऊस आपण आज पाहतो आहे. मुंबईमध्ये बघतोय, ठाण्यात बघतोय, MMR रिजन मध्ये बघतोय. तसंच आता रायगड, रत्नागिरी या भागात आता जर आपण ऑरेंज अलर्ट कुठे कुठे ते बघितले तर बघ, रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट आहे, रायगडमध्ये आहे, मुंबईत आहे, ठाण्यात आहे आणि सिंधुदुर्गातही आहे. त्यामुळे या 5 जिल्ह्यांना आता ऑरेंज अलर्ट दिलाय कारण ही जी सिस्टीम आहे ती खूप आता म्हणजे काय म्हणायचं कार्यरत आहे. एक छोटासा प्रश्न विचारते भारती, कारण आपल्याला पटकन ब्रेक घ्यायचा. पण आताची जी परिस्थिती आहे ती आणि कुठेतरी शेतकऱ्यांना असं म्हणणं की पेरणीची घाई करू नका, तर हे सगळं बघता आत्ताच्या या प्रभावानंतर पुन्हा एकदा कुठेतरी एक ब्रेक घेऊन पाऊस चालू होईल अशी शक्यता आहे? अर्थात, कारण मी जे वारंवार सांगायचा प्रयत्न करते की ते जे डिप्रेशन होतं किंवा कमी दाबाचा पट्टा होता त्याच्या प्रभावामुळे खूप मोठ्या प्रमाणात ढगांची निर्मिती होते असते आणि त्यातून हा पाऊस येतोय. त्यामुळे असंही होऊ शकतं की आता ही जी सिस्टीम आहे ती वीक होईल. ती वीक झाल्यानंतर किती जास्त आता आज प्रचंड प्रभाव आज ती प्रचंड कार्यरत आहे ती सिस्टीम आपण बघतो आहे. मात्र ही जी सिस्टीम वीक झाल्यावर कदाचित पावसाचा खंड सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो. बरोबर. आणि म्हणूनच तज्ज्ञ जे आपल्याला सांगतात आहे की थोडी वाट बघा. अर्थात मान्सून दाखल झालेला आहे कारण मान्सून आणि डिप्रेशन हे दोन्ही एकत्र आल्यामुळे आपल्याला हा लवकरच आलेला पाऊस बघायला त्यामुळे मान्सून सुद्धा नक्कीच लवकरच दाखल झालेला आहे. पण त्याचबरोबर आत्ताची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे, थोडीशी युनिक आहे. याच मुद्द्यावरती मला वाटतं आपण एक छोटासा ब्रेक घेऊया भारती. अपडेट्स आम्ही देतच राहणार आहोत. पाहत रहा ABP माझा.